सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज सगळं एकदम निवांत चालू होतं. तसं इतर दिवशी घरून काम असल्यामुळे निवांतच असतं, पण त्याहीपेक्षा अजून जास्त जर निवांत म्हटलं तर मग शनिवार रविवार. कारण की सकाळी उठून लॉग इन करायची घाई नसते, सगळं आवरायची घाईच नसते, निवांत उठायचं आणि मग सगळं आवरायचं. सो सुट्टी असल्यामुळे मग दिवसाची सुरुवात जरासं उशिराच झाली होती. सकाळी उठल्यानंतर सगळं आवरलं, चहा नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर लगेचच जी काही पडलेली भांडी होती ती घासून घेतली. थोडाच वेळ बसलो असेल मी आणि आई. त्यानंतर लगेचच लागलो आम्ही दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीला. दुपारच्या जेवणासाठी बनवायचं होतं मटकीची भाजी आणि चपाती. दीदीने सकाळी भेंडीची भाजी बनवली होती, पण ती काही पुरणार नव्हती, त्याच्यामुळे मग मटकीची भाजी बनवायचं ठरवलं. मटकी मी काल सकाळीच भिजत टाकली होती आणि रात्रीला पाण्यातून काढून ठेवले. मग ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगले 10-11पर्यंत तिला मस्त मोडं फुटतात. मग मटकी वगैरे साफ करून ठेवली, त्यातली थोडीशी मटकी ठेवून दिली. आईला माझ्या आजची मटकीची पातळ भाजी खायची होती, त्याच्यामुळे मग थोडीशी मटकी शिल्लक ठेवली. मटकी साफ केल्यानंतर फोडणीसाठी लागणारं सगळं साहित्य आईला कट करून दिलं. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, सुकी मटकी बनवायची होती, त्याच्यामुळे मग हिरवी मिरचीची फोडणी होती आणि शेंगदाण्याचं कूट अशी ही फोडणी होती. आईने तोपर्यंत चपात्याचं पीठ मळून ठेवलं होतं. माझं साहित्य कट करून झालं की आईनं भाजीला फोडणी दिली. त्यानंतर आई भाजीला फोडणी देते तोपर्यंत मग मी लगेच चपातीचे उंडे बनवायला घेतले. एकदाच उंडे बनवून ठेवलं की नंतर भरपूर चपात्या लाटून होतात, जास्त वेळ नाही लागत. आजकाल माझ्या चपात्या बऱ्यापैकी होतात, म्हणजे आधीपेक्षा बेटर होतात. आधी कसं म्हणजे एवढी परफेक्ट नाही बनायची, म्हणजे गोल तरी नाही बनायची किंवा फुगायची तर नाही. अजून पण एखादी चपाती अशी एकदम व्यवस्थित गोल होत नाही किंवा फुगत नाही, पण ठीक आहे, म्हणजे होतात बऱ्यापैकी होतात. ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जो आधीपेक्षा बेटर आहे. त्यानंतर मग चपात्या बनवून झालं की थोडंसं किचन क्लीन केलं. क्लीन म्हणजे काही डीप क्लीन नव्हतं केलं, फक्त पीठ वगैरे सांडलेलं थोडंसं पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर लगेच जेवण करून मग नंतर डीप क्लिनिंगला लागलो. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.